नमस्कार, मी आहे कांचना. आज आपल्याला मारायची ती कपाशी पाय. मग काय एखाद्याला किडनॅप केल्यासारखं अवताचं सामान घेऊन जायचं होतं रानात. तेवढ्यात आपल्या दोन्ही भातश्रियांनी बैल आणि त्यांचा पाळीचा रणगाडा आणून ठेवला होता. मग सामान गोळा करून रणगाडा सजवायचं सुरू केलं. बैलांच्या तोंडाला एवढे मुसके लावले ते तरी कोणत्या अँगलने ऊस चावत होता त्यांनाच माहिती. मग त्यांच्या रणगाडा सजून झालं, त्यांना झोपवलं. मला तर लई पाळी मारू वाटत होती, पण माझं आड नाही खेड. उगाच ह्या वर्षी अंबानीच्या वरच्या फ्लोअरला आमचं घर व्हायचं म्हणून दोन्ही भावांनी माझ्या हातातच दिलं नाही. लहानपणी कोणी नांगरायला की त्या गोणीच्या जागेवर आम्ही बसायचो, पण आता आम्ही मोठे टोंगे झाल्यामुळे आमची जागा त्या गोणीने घेतली. मग त्या दोघांनी केलं सुरू तिकडे रणगाडा. एक जण आऊत धरायला आणि दुसरा भाऊ माती खाली गेलेले झाड काढायला. आता मोठ्या भावाने पण 2-3 गरकेची हवा मारून तो गेला घरी निघून. मग लहान भावाने सुरू केलं, पण शेवटी माझ्या 4-5 वेळाच्या रडण्याच्या फायद्याने शेवटी दिलंच माझ्या हाती. काय सांगू यार, असं भारी वाटत होतं ना. पण शेवटी एक सुद्धा झाड न मोडता 2-3 लाईन मारल्याच. मग सगळं मारून झालं, आऊत सोडायचं होतं. आता जेवढं पण सामान 5 बांध ओलांडून आलं होतं, परत ते सगळं सामान खांद्यावर उचलून बांधाने घरी येऊन जायचं होतं. परत घेऊन आपल्याला जायचं असतं ऊसात रोट्या मारायला. मग आपली भातश्री सुरू करता ते तिकडे रोट्या मारत होते, तर मला काम असतं की डिझेल घेऊन यायचं. मग काय कुठं जायचं म्हटलं, आपली BMW काढायची. मम्मीकडून डिझेलचा ड्रम घ्यायचा आणि गाडी सुरू करून यायचं निघून. मग पंपरवाला डिझेल घेऊन येते रानात. मग आणलेलं डिझेल ट्रॅक्टरमध्ये टाकून राहिलेलं रान मारायचं काम मी माझ्या हाती घेते. मग आपल्या लो सेकंड गिअर मध्ये टाकून करते सुरू. काही पण म्हणा, असा खतरनाक रोट्या माती उकरायचा ना, पण लई तोंडाला पाचट लागायची.